हार्दिक स्वागत शिलूज किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत गोव्याची सारस्वत पद्धतीची जवळाची भाजी। ही जवळा याला गोव्याला गालमा म्हणतात। गोव्याला गालमा म्हणतात आणि या गालम्याची आज आपण भाजी पाहणार आहोत। अगदी सोपी आणि चटकन होणारी, फारशी तयारी करावी लागत नाही, पटकन होते। ही पण तुम्हाला पोळी बरोबर, वरण भाताबरोबर किंवा आमटी बरोबर, आमटी भाताबरोबर ही छान लागते। आपण ह्याच्यात आंबट जे घालायचं असतं ते कैरी घालणार आहोत। त्यामुळे कैरीची गालम्याची भाजी किंवा कैरीची जवळ्याची भाजी असं ह्याला आपण म्हणू शकतो। तुम्हा सर्वांचं मला हार्दिक आभार मानावेसे वाटतात, कारण का मला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। त्याबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे आणि आभारी आहे। आता आपण याचे इन्ग्रेडियंट्स पाहूया। हा गालमा आहे किंवा जवळा म्हणतो आपण। हा आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे। ह्याच्यात अशा प्रकारे माती असते किंवा वाळू असते, ती काढायला पाहिजे। तर ही जवळा आपण घेताना तो थोडासा निवडून घेतला पाहिजे आणि मग तो धुवून घेतला पाहिजे स्वच्छ। तर हे अशा प्रकारे मी मुद्दामून ठेवलं आहे। हे माती किंवा काय म्हणतात वाळू आहे। हा आता मी स्वच्छ करून घेणार आहे। ही कैरी आहे, कैरीचे छोटे तुकडे केलेत मी। ह्याच्याबद्दल आपण आमसूल पण वापरू शकतो। ह्याच्यात या कैरीला मी थोडंसं मीठ लावलं आहे। आपण हे मीठ नंतर धुवून घेणार आहोत। ज्याप्रमाणे हे धुवून घेणार तसं हे पण धुवून घेणार। थोडंसं आलं घातलं आहे मी। गोव्याला फारसं आलं वापरत नाहीत, परंतु पोटाला आलं चांगलं म्हणून मी आलं घालते थंडीच्या दिवसात। हे आलं आहे, हे थोडंसं मी चिरून घेतलं आहे। हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या चिरून घेतल्या आहेत। बारीक असल्या तर त्या आपल्याला दाताखाली आलं तर खूप तिखट लागतं म्हणून। हा कांदा आहे, हा मी याच्यातला अर्धाच वापरणार आहे, कारण गालमा आपण खूप थोडा घेतला आहे म्हणून। हा गरम मसाला आहे गोव्याचा। हा गोव्याला सगळीकडे उपलब्ध आहे, तर हा गरम मसाला घेतला आहे। ओलं खोबरं किसून घेतलं आहे। खोबरेल तेल घेतलं आहे आणि हळद आपण घालणार आहोत ह्याच्यात। आता आपण त्याचं कृती पाहूया। आपण आता हा जवळा जो धुवून घेतला तो कढईत घेतला या। त्याच्याबरोबर आपण कांदा घातलाय, आलं घातलं चिरलेलं आणि हिरवी मिरची चिरलेली घातली। आता ह्याच्यात आपण थोडं पाणी घालणार आहोत। अशा प्रकारे हे थोडं पाणी घातलंय मी, साधारण 1.5 वाटी। आणि आता हे मी शिजवायला ठेवणार आहे मंद आचेवर। एक 15 मिनिटं हे शिजून झालं की आपण त्याच्यात कैरी घालणार आणि एक वाफ काढणार। आता याच्यात मी कैरी घालते। हे शिजलंय कांदा आणि थोडी हळद घालणार आहे।
घालणार आहे, थोडं मीठ घालणार आहे. कैरी आपण धुवून घेतली, त्याला मीठ लावलेलं होतं. मीठ थोडं बेताने घालावं, खारट नको व्हायला ते, कारण सुकी मासळी ही नेहमी थोडीशी खार असते. मिक्स करून घेते. आता कैरी शिजण्यासाठी आपण एक 5 मिनिटं ठेवणार आहोत, वरती पाणी घालून गॅसवर. आता आपण ह्याच्यात गरम मसाला टाकतोय. मला वाटतं एवढा पुरा होईल, जास्त नको व्हायला. हे पहा, ह्याच्यातलं पाणी आटलंय आणि कैरी पण शिजली. आणि आपण मसाला, गरम मसाला पण थोडा शिजवून घेतला ह्याच्यात. आता मी ह्याच्यात कोकोनट ऑइल, जे लाकडी घाण्याचं असतं ते कोकोनट ऑइल घालते. आणि ह्याच्यावर आता हे आपण ओला नारळ जो आहे तो टाकणार आहोत. परत एकदा आपण ह्याची वाफ काढणार आणि हे उरलेलं जे कोकोनट ऑइल आहे ते आपण त्याच्यावर टाकणार आहोत. फक्त एकदाच वाफ काढायची आता आपण. आता हा पहा, जवला छान एकदम शिजलाय, कैऱ्या पण शिजल्या, रंग पण छान आलाय गरम मसाल्याचा. तर मी ह्याच्यात हे कोकोनट ऑइल थोडंसं घालणार आहे. उरलेलं मिक्स करणार. थोडी चौकट घेऊन बघते कसं झालंय. मस्त झालं, एकदम बेस्ट. कोकोनट ऑइलची त्याच्यावर चव छान लागते. कैरीचा आंबटपणा, तिखटपणा आणि वरून कोकोनट ऑइल, एकदम फॅन्टास्टिक कॉम्बिनेशन आहे. थँक यू व्हेरी मच for watching my video, and please like and subscribe.